सर्वात प्रथम मी सगळ्यांची माफी मागतो, कारण बरेच दिवस झालं मी काहीच ब्लॉग बनवला नाही, कसलाच अपडेट पण दिला नाही, त्यासाठी माफी असावी. आणि अनबॉक्सिंग तर झालंय, आता खरा गेम होता तो यूज करण्यामध्येच. जो ॲक्शन कॅमेरा आता यूज करतोय त्याच्याबद्दलचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी आता सांगणार आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी अजिंक्य माने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मानेचा सफर. आता ॲक्शन कॅमेरा जर बघितला तर मी घेतला आहे ॲमेझॉनवरून अप्रॉक्सिमेटली 7,500 आसपास, कारण ऑफर वगैरे होते तेव्हा म्हणून 7,500 पर्यंत पडला मला. सध्या तरी याचा रेट काय तो मला माहीत नाही, पण अंदाजे माझ्या मते 8,000 पर्यंत गेला. 500 रुपयाचा फरक असेल, पण सध्या पण अजून काय ऑफर वगैरे येतील तर चेक करा, त्याच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर. आणि हा घ्यायचं मेन कारण मी तुम्हाला आता सांगतो. मी ना बिगिनर आहे, म्हणजे आता रिसेंटली मी मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. ओके, सो मी बरेचसं रिसर्च केलं, बराचसा स्टडी केला, कोणता कॅमेरा चांगला आहे, कसा रिव्ह्यूज आहे, काय आहे, हे सगळं पाहिलं. मग मी फायनल निर्णय घेतला की हा कॅमेरा घ्यायचा. हा कॅमेरा घेतला, याचं अनबॉक्सिंग केलं, पण याचा प्रॉपर ब्लॉग असा आणि प्रॉपर असा रिव्ह्यू मला टाकायलाच नाही भेटला, कारण मध्यंतरी जरा आजारी झालो, थोडं ठीक झालो तर व्हिडिओ बनवले, पण मग ते साऊंड क्वालिटीचा इश्यू, त्याला मग माईक सपोर्ट करतोय नाही करतोय, ह्यात इनबिल्ड माईक पण आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या मला काही युट्यूबवरती म्हणजे सर्च केल्या, काही गोष्टी युट्यूबवरती पण सांगितल्या, त्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगेन, त्या मला कळल्याच नाही. तर त्यासाठी मी मग एआयचं हेल्प घेतला. एआयच्या हेल्पने मी थोडं तरी रिझोल्युशन शोधलं. आता फायनल सगळं फायनल एकदम प्रॉपर पाश्चार्य बाबन करून आता हा ब्लॉग बनवतोय मी. आता ऑनेस्ट रिव्ह्यू सांगायचा म्हणजे बघा, आपल्या 8,000च्या बजेटमध्ये आपल्याला 5K एक्झॅक्ट 5K, कारण बघा ते लोक भलेही बाकीचे कॅमेरे बोलत असतील की आम्ही सगळ्यांना 5K रिझोल्युशन देतो, आम्ही 4K मध्ये 60 FPS देतो, पण ते फक्त ऑन पेपर असतं. प्रॅक्टिकली जो आम्ही रिव्ह्यू वाचून मी माझा एक मित्र आहे त्याला पण विचारलं की त्यांनी पण ॲक्शन कॅमेरा घेतला होता, त्याला पण विचारलं तर तो बोलला भाई की भले ते सांगतात पण रिझल्ट मध्ये मेन इम्पॉर्टंट असतं. तर त्याने एका ब्रँडचा घेतलाय, पण मी त्याचं नाव सांगत नाही. त्यांनी सांगितलं की एकदम 5K 60 FPS, 5K 30 FPS, पण त्याचा 4K 60 FPS एवढा घाणेरडा आहे ना, विचारायला नको. आणि जेव्हा मी पर्सनली ह्या कॅमेऱ्यानी व्हिडिओ शूट केला आणि एडिटिंगला बसलो, तेव्हा जो क्लिअरिटी, बी फ्रँक काही खोटं नाही, बी फ्रँक जी बघितली ना क्लिअरिटी, गागा ई शपथ, नाद खुळा, एकदम विषय हार्ड खोलच की बोलो. एवढी पण क्लिअरिटी म्हणजे मला अगोदर मोबाईलने करायचं त्या क्लिअरिटी सवय नसेल, पण ह्याची क्लिअरिटी बघितल्यावर जे माझं रिॲक्शन होतं ना की बाप रे बाप. बेसिक एवढी सगळी बघबघ करायची कारण हे की याला 5K 30 FPS प्रॉपर सपोर्ट करतो, प्रॉपर. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण इझी टू हँडल. मागची स्क्रीन टच स्क्रीन आहे, पुढची टच स्क्रीन नाही आहे. पुढचं कारण आहे याचं घेण्याचं की ट्रस्ट, म्हणजे भरोसा आहे की बाबा कॅमेरा चांगला चालणार. माझे रिव्ह्यू वगैरे वाचले, बरेचसे लोक या ब्रँडवरती भरोसा करतात. डिजिटेक ह्यात 4K 60 FPS, 5K 30 FPS सपोर्ट करतो. ह्यात वायफाय आहे, ह्यात बॅटरी बॅकअप चांगला आहे, 2 डबल बॅटरी असल्यामुळे
चांगली लाईफ आहे. प्लस सगळ्यात महत्वाचं यात आपल्याला इनबिल्ड प्लस एक्सटर्नल माईक दोन्ही सपोर्ट करतात. विंड नॉईस रिडक्शन ते पण या ऍक्शन कॅमेरा दिला, बाकी कोणताही कॅमेरा देत ना आपल्याला हा फंक्शन स्पेसिफिक विंड नॉईस रिडक्शन. आता ह्याचा मी नाईट मध्ये पण रिव्ह्यू घेतला, बट नाईट मध्ये ऍक्शन कॅमेरा नाही, नॉर्मल कॅमेरा जर तुम्ही बोलाल तर ब्राईटनेस रिझोल्युशनच्या हिशोबाने ठीकठाक आहे, एकदम ग्रेट असं नाही, बट डे टाइम साठी चांगला आहे. त्यात कलर ग्राईड ब्राईटनेस या गोष्टी ज्या असतात ना त्या प्रॉपर दिसतात आणि आपण एडिट केल्यानंतर त्या प्रॉपर एडिटिंग नुसार त्याचं ब्राईटनेस कॉम्बिनेशन फिल्टर्स वापरून केलं ना की आणखीन व्हिडिओ चांगला म्हणजे एकदम खतरनाक बनतो. खतरनाक. त्याचा वाईड अँगल लेन्स जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 155 आहे. बाकीचे सांगतात की आम्ही तुम्हाला 170 देतो 180 देतो, पण नाही, ह्याचा यांनी जो मेन्शन केलाय तो प्रॉपर दिलाय. म्हणजे बेसिक सांगायचं बी ऑनेस्ट की एका बिगिनर साठी लो बजेट मध्ये हा चांगला ऍक्शन कॅमेरा आहे. कारण कसं आहे मोबाईलने तुम्ही करता, पण कधी कधी काय होतं मोबाईलच्या वजनाने हेल्मेट खाली येतं किंवा मग मोबाईल हलतो आणि मोबाईलची क्लॅरिटी आपण मोबाईलवर तर आपण रिस्क घेऊ शकत नाही. आता समजा कोणाचा प्रायमरी फोन असेल तो सेकंडरी असेल तर ठीक आहे, पण प्रायमरी फोन असेल आणि त्याला काही डॅमेज झाला तर खूप महागात पडतं ते. तसं मी तुम्हाला लास्ट टाइम अनबॉक्सिंगच्या वेळी सांगितलं की माझ्यासोबत काय झालं. सो माझं तरी सगळ्यांना जे कोणी नवीन बिगिनर असतील त्यांना एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करत असाल तर ऍक्शन कॅमेराने स्टार्ट करा. त्यांनी स्वतःचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. बी फ्रँक की माझा कॉन्फिडन्स एवढा नव्हता, पण आता जेव्हापासून ऍक्शन कॅमेरा लावलाय तो 4 चौकात डायरेक्ट ऍक्शन कॅमेरा काढून वट्ट मध्ये काढतो, एकदम वट्ट मध्ये. अगोदर मोबाईल काढून बोलायला लागायचं नाही, पण आता अरे ऍक्शन कॅमेरा काढल्यावर तुम्ही माणसं अरे बापरे ऍक्शन कॅमेरा असं असे रिएक्शन असतात. आणि हा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, कोणत्याही प्रकारचा स्पॉन्सरशिप वगैरे डिजिटेपनी मला केलेलं नाही आहे. जर करतील तर बरंच होईल, तुमचे खूप आभार होते. पण हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, नो पेड स्पॉन्सरशिप. तुम्हाला जर हा माझा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तर दाबूनच ठेवा, कारण जेव्हा आपण व्लॉग येणार आता तेव्हा नोटिफिकेशन तर आलीच पाहिजे ना, म्हणून बेल आयकॉन दाबून ठेवा. भेटूत पुन्हा.